त्यानंतर आता एक मोठी बातमी आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सर्वे सुरू झालेला आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती हा सर्वे सुरू असल्याची माहिती मिळते आहे। तर राष्ट्रवादी लढणाऱ्या जागांचा सर्वे सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात सविस्तर अपडेट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊयात। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा सर्वे आता सुरू करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे त्या ठिकाणी आता सर्वे सुरू आहे। इच्छुक उमेदवार किती क्षमतेचा आहे त्याचा सर्वे आता केला जातोय। एका मतदारसंघात जवळपास 7 ते 8 हजार सॅम्पल सुद्धा घेतले जाणार आहेत। निवडून येण्याची क्षमता ज्याची असेल त्यालाच उमेदवारी दिली जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी सागर आभाडे। सागर, आपण बघतोय आता राष्ट्रवादीकडून सर्वे सुरू झालेला आहे, मात्र कुठल्या कुठल्या जागांचा सर्वे यामध्ये केला जातोय, सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच जशा निवडणुका जवळ येत आहेत त्याच पद्धतीने महाविकास आघाडी असेल यांच्याकडून जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर आता राष्ट्रवादीने सर्वे करायला सुरुवात घेतलेली आहे। ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल अशा मतदारसंघातल्या आणि त्याच जागावरती राष्ट्रवादी लढणार आहे आणि बाकीच्या जागा ज्या आहेत त्या काँग्रेस आणि शिवसेनेला लढण्यासाठी सोडणार आहे। आपण जर पाहिलं तर हाच फॉर्म्युला त्यांनी लोकसभेला वापरलेला होता। कमी जागांवरती म्हणजे ज्या निवडून येणाऱ्या जागा आहेत या जागांवरती राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो 10 जागांवरती लढलेला होता आणि त्यांनी 8 जागांवरती विजय मिळवलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि तोच फॉर्म्युला त्यांनी पुन्हा आता विधानसभेच्या वेळेस वापरलेला आहे अशी माहिती जी आहे ती अनौपचारिक गप्पामध्ये पक्षाचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार त्यांनी दिलेली आहे। त्यामुळं आपण जर पाहिलं तर ज्या जागांवरती विजय होईल त्यांचं एकच म्हणणं आहे की फक्त या सरकारला सत्तेमधून खाली उतरवायचं आणि त्यानंतर निश्चितच सागर, त्यामुळे आपण बघू शकतो लोकसभेमध्ये जसा फायदा महाविकास आघाडीला झाला तसा विधानसभेत होणार काय बघणं महत्त्वाचं। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।